माळेगावची यात्रा खंडोबाची भारतामध्ये एवढी मोठी कुठेही भरत नाही आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य की 15 ते 1 महिना यात्रा चालते। दुसरं, या यात्रेमध्ये घोडे सगळे प्राण्यांची या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या खंडोबाचा काहीतरी चमत्कार आहे की जे माणसं 5 स्टार हॉटेलमध्ये उतरणारे ते माणसं या ठिकाणी स्वतः राहुट्या घालून अशा ठिकाणी राहतात। म्हणजे काहीतरी एक अद्भुत शक्ती या ठिकाणी पाठीमागे आहे आणि खूप मोठी उलाढाल, घोडे, जनावर, कुत्रे, नांगर, जेवढे काही प्राणी आहेत त्या प्राण्याची उलाढाल होत असते आणि बाकीच्या सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी येऊन काही चोरी पण असे लोक करत असतात। शेतकऱ्याच्या संदर्भात बघितलं तर आज पशुप्रदर्शनचं उद्घाटन आहे। जनावरांना या ठिकाणी बक्षीस दिले जाते, घोड्याची रेस केली जाते आणि शेतकऱ्याला कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, नवीन बियाणं वापरायचं आणि त्याच्यात उत्पादन कसं काढता येईल, शेतीतला खर्च कमी कसा करता येईल, अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं। पक्षाचे एक मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलाय आणि त्या जागेवर मराठवाड्याचे आमदार परळीचे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। आपला विषय नाही तो पक्षश्रेष्ठी दादा तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल हे ते निर्णय घेतात, ते ठरवतील ते मान्य। सध्या तुम्ही मंत्री आहात, बाजूला तुमचा मतदारसंघ आहे। हो, कैलासवासी विलासराव देशमुख नंतर या माळेगाव यात्रेला मोठा निधी आणि विशेष काही यात्रेला भेटलं नाही। तुम्ही आता नामदार आहात, मंत्री आहात, आता ही पहिली तुमची माळेगावची यात्रा आहे मंत्री झाल्यानंतर, दुसरी आहे। कसं तुम्ही काय नियोजन करणार, विशेष काही असणार आणि हे यात्रा कशी टिकेल, शासनाकडून कशी मदत करता येईल, कारण बाहेरून येणारे पशु प्राणी बाकीचं जे गिरायक आहेत त्यांची सोय झाली पाहिजे। लोक उभे राहत नाहीत आता पूर्वीसारखं, त्याच्या संदर्भात जे जे काही लागेल त्याच्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहोत शासनाच्या वतीने। मागे यात्रेमध्ये घोषणा केली होती की कैलासवासी विलासराव देशमुख यांचं इथं स्मारक बांधणार आहे, त्याची काही हालचाली काही दिसत ते बसून बघतो, ते बघतो तशी खेळण्यासारखं इथं काही नियोजन असेल का? घोडाबाद करा, तसंच करावं लागेल। घोडे उतरायची व्यवस्था करावं लागेल, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावं लागेल, त्याच्याशिवाय बाजार कशी यात्रा कशी मोठी होईल ते करावं लागेल आणि ते सगळ्याची जबाबदारी आहे। आम्ही सगळे बसून त्याच्यात काय नियोजन करता येईल करू आपण। माळेगाव यात्रेला अजितदादा भेट देतील काय असं सर्वसामान्य त्यांना निमंत्रण दिलं असलं, आता सध्या निवडणुका चालू आहेत काय 21 पर्यंत, आणि वेळ असला तर येऊ शकतात, तसं काय नाही। धनंजय मुंडे यांना जर मंत्रीपद भेटलं ते मराठवाड्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। तर ते मी आता सांगितलं की जे नेते मंडळी निर्णय घेते ते आता ते घेतली ते आपल्याला मान्यच करावं लागेल। आपण चर्चा करून काय फायदा कोणत्या गोष्टीची। ओके, धन्यवाद। आजपासून खंडोबा यात्रेला सुरुवात झाली। आणखी 5 दिवस हा कार्यक्रम 24 तारखेपर्यंत चालणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे भाविक या यात्रेला खूप सन्मानपूर्वक चांगल्या प्रकारे येत आहे आणि सर्वांना खंडेरायाचा आशीर्वाद आहे आणि सर्वजण चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत। वैशिष्ट्य काय आहे आणि हे देवस्थान इतकं श्रद्धेने का मानलं जातं? वैशिष्ट्य इथं नायकाच्या परंपरेपासून आणि आपल्या पुजाऱ्यांच्या परंपरेपासून सर्वांच्या परंपरेपासून हे वैशिष्ट्य चालत आलेले आहेत आणि पिढ्यानपिढ्या असंच पुढे चालत राहणार आहे। आणि आम्ही सगळे जुनी परंपरा 300 वर्षापूर्वीचे या यात्रेला 300 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। भाविक प्रत्येक राज्यातून या ठिकाणी भाविक येतात, अगदी केरळ पासून ते कन्याकुमारी पर्यंतचे भाविक या यात्रेला उपस्थित राहतात। किती वर्षापासूनची परंपरा आहे, किती वर्ष झाले तुम्ही येत आहे? कमीत कमी मी लहान असतो तेव्हापासून इथे येतात। माझं पूर्ण नाव शंकर विठ्ठल वाघमारे फुलवळ, गाव बाचोटी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। तर आम्ही कितीतरी वर्षापासून या ठिकाणी माळेगाव देवस्थानाला येतो आणि जातो। मीच नसून
पूर्ण महाराष्ट्रातील लोक येतात आणि ह्या देवाची श्रद्धा बाळगतात. कुठून कुठून लोक येतात? अख्ख्या महाराष्ट्रामधून माळेगाव या ठिकाणी पूर्ण कोणत्याही राजस्थान, पंजाब, UP, बिहार, गुजरात अख्ख्या पूर्ण राष्ट्रामधून लोक इथं येतात. इथं व्यापारी पण येतात. घोड्याचे व्यापारी येतात, गाढवाचे व्यापारी येतात, उंटाचे व्यापारी येतात, अनेक अनेक पशु प्राणी येतात. पूर्ण काही इथं येऊ शकते. हा खंडोबा कुलदैवत आमचा आहे आणि खंडोबाची यात्रा आपल्या नांदेड जिल्हा व महाराष्ट्रातून मोठी भरते आणि इथं सर्व प्रकारे पशु व प्राणी सर्व काही येतात आणि मोठ्या प्रकारे जत्रा भरली जाते. आणि खंडोबाला हा सर्व आपल्या इतर सर्व लोकांनी मानला जातो आणि इथं व्यापारी लोक भरपूर येतात आणि ज्यांचा ज्याचा व्यवसाय आहे त्यांनी व्यवसाय करतात आणि मनोभावे खंडोबाची पूजा करणारे आम्ही आहोत आणि सर्व लोकांचा खंडोबा आहे. तुम्ही किती वर्षापासून येतात? मला- तुमचं नाव गाव कुठून आला? मी आनंदराव माणिकराव गोंडगोपले थडी बोरगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून आलो. जवळपास मी 25 वर्षापासून येतो. दरवर्षी मी न चुकवता खंडोबाला येतो आणि अधूनमधून मी वरी आपण याला मध्यंतरी एक बार येऊन जातात.